जून महिन्याचा अर्धा टप्पा संपलाय. खरीप हंगामाच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतीये. शेतकऱ्यांनी बी बियाणं खतं खरेदी करून शेतीची तयारी पूर्ण केली आहे. मात्र आभाळाकडे लागलेले डोळे अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणीची योग्य वेळ हातातून निसटत असल्यानं शेतकऱ्यांच्या मनात धाकधुकही वाढली आहे. जालन्यामधल्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी. जो वरुण राजा बरसेल या प्रतीक्षेमधला शेतकरी मात्र चिंतेत आहे. दादा, सगळी तयारी तर झाली असेल, तुमची कामं बरीच दिसत आहेत. पूर्ण झाली आमची तयारी. फुल्या पाडणं होऊन जाते. आज बी भरण खत सगळं आणून ठेवलं. फक्त आता पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस ज्यावेळेस पडेल त्यावेळेस लावू आता. आणि जर लवकर पडला असता यावेळेस आमचं उत्पन्न वाढतं आणखीन. जसं जसं उशीर होईल तसं तसं उत्पन्नामध्ये घट होईल. आणि पूर्ण नियोजन पूर्ण आमचं आता शेतीचं. हो, खत बियाणं सगळं घेतलं. खत पण आता वाढीव हात घेतले काही. हिऱ्याचे MRP 266 असताना 350 रुपये दुकानदार देतो, पण त्याचं बिल पण देत नाही. पण आमची DAP 2000, 10, 26, 2200 असे जवळपास 2000 समोर सगळं खताचे रेट गेले. त्याच्यामुळे आमचं सगळं नियोजन बिघडलं. कमळ मोड जिथं आम्ही 2-2 पत्र टाकायचे राहायच्या एका पत्रावर समाधान मानून घ्यायला लागणार. आता उत्पन्नात घट होणार आणि महागाई तर वाढणार आहे. त्याची भरपाई कशी होणार? पाऊस जर जसं लेट होईल तसं उत्पन्न घटत सांगून अच्छा, आता हे जे पीक निघण उत्पन्न निघण यात सगळा खर्चच फिटन. पुढच्या वर्षीचं बी भरण होईल, म्हणजे पुढच्या वर्षी पण गेलं हे तर गेलंच, पुढचं पण वर्ष यात जाणार आहे. काळ्या मातीची मशागत केली आहे, तिथून आपल्या वर्षभराचा जो संसाराचा गारा हाकला जातो त्याचं गणित कुठंतरी जुळवण्याचा प्रयत्न शेतकरी या काळात करत असतो. मात्र ते गणित बिघडते की काय अशी चिंता या शेतकऱ्यांना लागलेली आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.